M2ED या YouTube चॅनलमध्ये मी सुदर्शन अनगळ आपलं स्वागत करीत आहे। M2ED म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, मराठी टू इंग्लिश डिक्शनरी आणि आजचं मूळाक्षर आहे ई। आता हा ई कुठला आहे तर ज्याच्यावर रफार आहे तो ई। ई मूळाक्षरापासून चालू होणारा आपण शब्द घेऊया। ई म्हणजे इप्सित। आता इप्सित हा कुठला नवीन शब्द आहे? इप्सित हा साधा शब्द आहे। इप्सित या मराठी शब्दाला बरेचसे समानार्थी शब्द आहेत। इप्सित म्हणजे इच्छिलेले, अपेक्षित। आता इप्सित याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते जाणून घेऊया। इप्सित या शब्दाला इंग्लिश मध्ये डिझायर म्हणतात। आता मराठीतला इप्सित हा शब्द घेऊया। ई वरती रफार, प ला स जोडलेला, त्याच्यावरती वेलांटी आणि त। इप्सित, इप्सितला इंग्लिश मध्ये म्हणतात डिझायर। आता मी तुम्हाला जे काही स्पेलिंग सांगते ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका। DESIRE, डिझायर, डिझायर म्हणजे इच्छा, आणि DESIRED, डिझायर्ड म्हणजे इच्छिलेले, आणि याचाच अर्थ इप्सित। लक्षात आलेला आहे? हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि तुम्हाला या स्पेलिंगचे आणि मराठी शब्द सुद्धा अभ्यासता येईल आणि समानार्थी शब्द सुद्धा मिळतात तुम्हाला। त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि पुन्हा पुन्हा त्याचे स्पेलिंग गोगत राहा आणि आपल्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। मी पुन्हा पुन्हा एक वेगवेगळे शब्द घेऊन येणार आहे आणि त्याचे तुम्हाला इंग्लिश मध्ये अर्थ देखील सांगणार आहे। तर आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना, आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा, ज्यांना इंग्लिश शिकायची खूप इच्छा आहे पण शब्दभंडार कमी असल्यामुळे त्यांना इंग्लिश शिकायला भीती वाटते। तर हा व्हिडिओ हा तुम्हाला त्यासाठी मदत करेल। धन्यवाद।